उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना मृत्यूनंतरही त्रास दिला. रामदास कदमांकडून आरोपांचा पुनरुच्चार. शरद पवारांच्या वक्तव्याचा दिला दाखला. नार्को टेस्ट करण्याचं उद्धव ठाकरेंना आव्हान. बाळासाहेबांच्या मृतदेहाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर रामदास कदमांविरोधात ठाकरेंच्या सेनेचा संताप. भास्कर जाधव आणि कदमांकडून एकमेकांना श्वानाची उपमा. विकास कामांबाबत अवाक्षर न काढणाऱ्या उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले. दसरा मेळाव्यातल्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाची मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगेंची नवी मागणी. 23 मार्च 1994चा GR रद्द करा. तसंच वंजारी समाजाला दिलेलं 2% आरक्षण रद्द करण्याचंही आवाहन. तुमच्यामुळे अजित पवारांचा एक कार्यक्रम होईल. धनंजय मुंडेंवर टीका करताना जरांगेंचं अजित पवारांना खुलं आव्हान. राजकारणातलं नामोनिशाण मिटवू. आरक्षणावरून मुंडे बंधू भगिनींना इशारा. शाळेत 3री पासून सायबर गुन्ह्याविषयी शिक्षण गरजेचं. सायबर जनजागृती कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. तर मुख्यमंत्री आणि अक्षय कुमारकडून सायबर गुन्ह्यांचे वैयक्तिक अनुभव समोर. सिंधुदुर्गातल्या शिरोड्यात 9 पर्यटक बुडाले. 3घांचा मृत्यू. 4घांचा शोध सुरू. तर वाचवण्यात आलेल्या 2घांवर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये 12 वर्षाच्या मुलाचा लिफ्टमध्ये अडकल्यानं मृत्यू. पाय लिफ्टमध्ये अडकल्यानं अतिरक्तस्राव. कच्च्या तेलाचे दर घसरल्यानं पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता. अमेरिकेतल्या शटडाऊनचा परिणाम असल्याची माहिती. भारतीय फलंदाजांनी गाजवला अहमदाबाद कसोटीचा दुसरा दिवस. लोकेश राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजाची खणखणीत शतकं. वेस्ट इंडिज विरोधात टीम इंडिया 286 धावांनी आघाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.